जाहीर केली आहे सादर केलाय 2025 सप्टेंबर पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना देण्यात आली। काय खरं आहे का हातात पडेपर्यंत? एक तर मला त्याचा भरोसा नाही की ते हातात पडेल का। आज अशी परिस्थिती आहे, गुत्तेदाराला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। सरकारकडे एवढी मोठी थकबाकी त्या गुत्तेदारांची आहे। पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होता, आता गुत्तेदार आत्महत्या करायला लागले। 50 लाख लाडक्या बहिणीची संख्या घटवली, तुम्ही पात्र नाही म्हणून त्यांना काढून टाकले। आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्या शेतकऱ्याचं अजून अनुदान प्राप्त झालेलं नाही। सरसगट कर्जमाफी करू असा जाहीरनामा ज्यांचा आहे ते आता म्हणतात आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू। हा काय तमाशा आहे? ही शुद्ध आमची फसवणूक आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आहे। आणि या लोकांचं पदरात पडेपर्यंत काही भरोसा नाही। वेळ प्रसंग आला तर पुढची विधानसभा लोकसभा काढेपर्यंत ही घोषणाच राहील, शेतकऱ्याच्या पदरात काही पडेल असं मला वाटत नाही। आजच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त जर अडचणीत कोण आला असेल तो शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्या शेतकऱ्याचं काही कोणाला घेणं देणं पडलेलं नाही। अशी परिस्थिती केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारची कापूस खरेदीवरून, मक्का खरेदीवरून, सोयाबीन खरेदीवरून आपल्याला पाहायला मिळालेली आहे। माझ्याकडे 50 क्विंटल कापूस जर झाला, मला 5 एकर मध्ये, तर मला ते सांगतात 14 क्विंटलच्या वर आणू नका, सोयाबीन 10 क्विंटलच्या वर आणू नका। ही शेतकऱ्याची थट्टा नाही। आणि पंतप्रधान एकीकडे म्हणतात की तुम्हारी आय इन्कम दुगनी करने वाले हम। कुठून दुगनी होणार आहे? 10 क्विंटलचा मक्का आणि सोयाबीन 20 क्विंटल खरेदी करायला घेतलेलं नाही। त्यामुळे या कर्जमाफीच्या या नुसत्या वल्गना आहे। निश्चितच शेतकऱ्याच्या बाजारात काही पडेल असं मला वाटत नाही। विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका राहील की शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 100% शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचा धंदा आहे।